नमस्कार डाळिंब बागायतदार शेतकरी बंधूंनो. आज आपण बघणार आहोत चौकी अवस्था ते फळ सेटिंग संपूर्ण नियोजन. कारण डाळिंब पिकामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हटला आणि एकदम सेन्सिटिव्ह असा मुद्दा म्हटला तर तो चौकी आणि फ्लावरिंग आणि सेटिंग हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. आणि इथेच आपण सर्व प्रकारे जी काही माहिती घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे मुद्दे म्हणून डाळिंब पिकाच्या अवस्था. कारण पाणी दिल्यानंतर जे काही अवस्था येतात, जसे तुमचे पहिले फूट निघणे असेल, त्यानंतर त्याची सोनेरी कलरची अवस्था असेल किंवा त्यानंतर पोपटी कलर अवस्था असेल, त्यानंतर कळी अवस्था असेल, त्यानंतर तुमचं फ्लॉवर ओपन होण्याची अवस्था असेल आणि त्यानंतर कळी सेटिंग होण्याची अवस्था असेल. तर या सर्व अवस्था आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यानंतर आपलं फ्लॉवरिंग ते सेटिंग अवस्थेमध्ये ज्या काही आपल्याला समस्या येतात, त्या सर्व समस्यांचे या ठिकाणी आपण पूर्णपणे माहिती घेणार आहोत. त्यानंतर जमिनीतून अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या जी काही चौकी अवस्था ते फुल सेटिंग फळ सेटिंग असते तिथपर्यंतचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा प्रकारे आपण केले पाहिजे, कोणकोणते अन्न घटक त्या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत, याबद्दल आपण संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घेणार आहोत. त्याचप्रमाणे फवारणी व्यवस्थापन असेल आणि रोग व कीड व्यवस्थापन असेल, हे जे काही मुद्दे आहेत हे खूप महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपल्याला बघायला आवडेल. तर त्या ठिकाणी हे सर्व मुद्द्यांची इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओद्वारे घेणार आहेत. तरी आपण कोणी या ठिकाणी स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये आपण सर्वात शेवटी पूर्णपणे या ठिकाणी शेड्यूल जे काही तुमचं कीड असेल, रोग असेल, अन्नद्रव्य फवारण्या असतील किंवा अन्नद्रव्यांचे खालून ड्रिपद्वारे नियोजन असेल, हे सर्व आपण या ठिकाणी शेवटच्या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात बघणार आहोत. त्यानंतर आपण आज पहिली आपण या ठिकाणी जी काही गोष्ट बघणार आहोत त्या ठिकाणी पहिले पाणी देण्याची अवस्था ही तुम्हाला इथे दिसत असेल की या ठिकाणी छाटणी होऊन पानगळ होऊन त्या ठिकाणी पहिले पाणी दिलेला हा जो दिवस असतो त्या ठिकाणी दिला आहे. त्यानंतर साधारणतः 7 ते 8 दिवसानंतर त्या ठिकाणी हे फूट त्या ठिकाणी डाळिंबाला सुरुवात होते आणि या ठिकाणी तुम्हाला ही अवस्था पण इथे दिसत असेल. आणि त्यानंतर पहिले पाणी दिल्यानंतर साधारणतः 14 ते 15 दिवसानंतर तुम्हाला अशी ही सोनेरी कलरची जे काही पाणी दिसतात ती अवस्था तुमच्या डाळिंब पिकामध्ये येत असते. त्यानंतर साधारणतः पाणी दिल्यानंतर 20 ते 22 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला काहीशी सोनेरी, काहीशी पोपटी कलर, हिरवा कलर अशी अवस्था या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. आणि त्यानंतर साधारणतः 26 ते 28 दिवसांनी या ठिकाणी गुंज अवस्था जी काही येते कळीची, ती अवस्था या ठिकाणी येत असते. आणि त्यानंतर साधारणतः पहिले पाणी दिल्यानंतर 32 ते 34 दिवसांनी या ठिकाणी कळी अवस्था तुम्हाला दिसत असेल. अशा प्रकारे या ठिकाणी नंतर तुम्हाला पाणी दिल्यानंतर 38 ते 40 दिवसांनी तुम्हाला या ठिकाणी ही जी कळी आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर तुमची जी काही अवस्था येते साधारणतः पाणी दिल्यानंतर 46 ते 48 दिवसांनी तुम्हाला हे फ्लॉवर या ठिकाणी ओपन झालेलं दिसेल आणि त्या ठिकाणी सेटिंग सुरू होण्याची जी अवस्था असते साधारणतः 50 दिवसाच्या पुढे 52 ते 54 दिवसात म्हणजे सेटिंग पण दिसत असेल. अशा प्रकारे या ठिकाणी जी काही चौकी अवस्थेपासून तर फळ सेटिंगचा जो प्रवास असतो या ठिकाणी अशा प्रकारे चालू असतो. त्यानंतर काही ठिकाणी फुटी मागं पुढे पण होतात. काही ठिकाणी सेकंड बहार पण निघत असतो, काही ठिकाणी थर्ड बहार पण निघत असतो. ते पानगळीच्या याच्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी ते बघावं लागेल. तर या प्रकारे तुमच्या या सर्व अवस्था तुम्हाला इथं दिसत असतील. तर यानंतरचा जो मुद्दा आहे, यानंतरच्या मुद्द्यामध्ये आपण बघत आहोत की फ्लॉवरिंग व सेटिंग अवस्थेत येणाऱ्या प्रमुख समस्या कोणत्या. तर महत्वाचा मुद्दा आहे. तर हे सगळं या ठिकाणी बाग शेंड्यावर जाणे ही एक समस्या या ठिकाणी शेतकरी मित्रांना सतावत असते. त्यानंतर नरकळी जास्त प्रमाणात निघणे ही पण एक समस्या त्या ठिकाणी शेतकरी मित्रांना सतावत असते. नंतर कळी गळ होणे ही पण एक समस्या या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यानंतर मादी कळी सेट न होणे किंवा फुलाचं फळात रूपांतर न होणे ही सुद्धा अवस्था या ठिकाणी तुम्हाला आपण या समस्या तुम्हाला बघायला मिळतील. तर या ठिकाणी या समस्यावर काय काय कारणं असतात आणि त्याच्यावर काय काय उपाय केले जाऊ शकतात याबद्दल आपण जाणून घेऊया. तर बाग शेंड्यावर जाण्याची कारणे मेजरली ताण व्यवस्थित न बसणे. जर आपल्या पिकाला ताण व्यवस्थित बसेल नसेल, कारण आता या दिवसामध्ये यावर्षी झालेला मे पासून तर जवळजवळ सप्टेंबर पर्यंत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. त्यामुळे सॉइलमध्ये जी आर्द्रता आहे ही खूप मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे बहुतेक बागांना या ठिकाणी ताण खूप कमी प्रमाणात बसला. कारण नॅचरल जो ट्रेस बसला पाहिजे त्या ठिकाणी तो बसला नाही. त्यामुळे जी शेंड्यावर जाण्याची कारणे आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण हे पण असू शकतं. कारण बघितलं तर आता जवळ-जवळ सगळीकडे आंबिया बहार सुरू झाला आहे. जसं तुमचं संभाजीनगर असेल, त्या ठिकाणी तुमचं कर्नाटक असेल, त्या ठिकाणी तुमचा सोलापूरचा काही भाग असेल, मराठवाडा असेल. तर या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी डाळिंबचे पिकं जास्त प्रमाणात घेतले जातात त्या ठिकाणी आंबिया बहार धरला जातो. तो अर्ली आंबे बहारामध्ये ही मोठी समस्या या ठिकाणी येऊ शकते. तर ताण व्यवस्थित न बसल्यामुळे ती समस्या येते. दुसरी गोष्ट म्हणजे काडी परिपक्व न होणे.
थोडक्यात ताण बसला नाही, ट्रेस बसला नाही, स्टोरेज पूर्ण झालं नाही, काडी परिपक्व झाली नाही, तर अशा ठिकाणी काडी परिपक्व झाली नसेल तरी त्या ठिकाणी बाग ही शूटवर निघून जात असते. तर ही पण आपण महत्त्वाची समस्या आहे या ठिकाणी कारण बघू शकतो. त्यानंतर गरजेपेक्षा जास्त पाणी पुरवठा होणे. कारण तुमच्या जमिनीचा पोत हलका, मध्यम, भारी या तिन्ही गोष्टी आपण बघितल्या पाहिजे आणि त्यानुसारच त्या ठिकाणी तुम्ही पाणी व्यवस्थापन केले पाहिजे. वापसा स्थितीत पाणी व्यवस्थापन झाले पाहिजे. कारण गरजेपेक्षा जास्त पाणी जर चौकी अवस्थेत आपण दिले, तर निश्चितच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेंड्यावर जाण्याची शक्यता, शूटवर जाण्याची शक्यता येऊ शकते. हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे हाय ऑक्सिन्स आणि जिब्रेलिन्स जे काही ग्रोथ प्रमोटर हार्मोन्स असतात, ही जर आपल्या वेलीमध्ये जास्त प्रमाणात तयार झाली, तरी त्या ठिकाणी तुमचे बाग ही शेंड्यावर जाण्याचं कारण असू शकते. त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावर पण लक्ष द्यावं लागेल. नंतर त्या ठिकाणी जास्त प्रमाणात जर नायट्रोजन आपण दिला, तर अतिरिक्त नायट्रोजन दिल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या बागेला शेंड्यावर जाण्याचे कारण ते सुद्धा मोठ्या प्रमाणात राहू शकते. त्यानंतर कर्ब आणि नत्र संतुलित असणे. कारण डाळिंबाचा जो रेशिओ आहे 12:1 जर 12 कर्ब असेल तर 1% तुमचं नत्र पाहिजे. पण तो जरी रेशिओ समजा संतुलित नसेल, त्या ठिकाणी नायट्रोजन एक्सेस झाला असेल आणि कर्ब कमी असेल, तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू शकते. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर बाग शेंड्यावर जाण्याची ही कारणे आपण आता बघितली आहे. तर दुसरं जे आहे मुद्दा जी समस्या तर नरकळी जास्त प्रमाणात निघणे. आता नरकळी जर जास्त प्रमाणात निघत असेल तर त्याला कारण सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतो, की चुकीच्या वेळेस ताण. चुकीच्या वेळेस ताण दिल्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी तुमची नरकळी निघण्याचं प्रमाण हे जास्त राहू शकतं. कारण दुसरी गोष्ट म्हणजे अपुरी पानगळ. म्हणजेच आपण जे काही इथेरियल फवारणी करतो आहोत, कारण बागेला जर कमीत कमी 5 ते 10% जरी नॅचरल ट्रेस बसला, तरी आपण जे काही इथेरियल फवारणी करणार आहोत त्याचे रिझल्ट आपल्याला प्रॉपर मिळत असतात. कारण त्या ठिकाणी ग्रोथ हार्मोन्सचे प्रमाण जास्त असते. ट्रेस हार्मोन्स त्यामध्ये तयार होण्यासाठी जो काही नॅचरल ताण बसला पाहिजे, तो बसत नाही आणि दुसरी गोष्ट त्यामुळे सुद्धा अपुरी पानगळ होते आणि आपण वारंवार 2-2, 3-3 फवारण्या इथेरियलच्या घेतो. हे सुद्धा कारण त्याच्यामागे राहू शकते. आणि नंतर तुमची तो मुद्दा आहे तो स्टोरेजची कमतरता. जर स्टोरेज प्रॉपर नसेल, रेस्ट पिरियडमध्ये आपण जर काही कामच केलं नसेल, तरी ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला नरकळी निघण्याला कारण असू शकते. किंवा तुमचं असं पण म्हणू शकतो, की तुमच्या स्टोरेज अवस्थेमध्येच जर पुरेपूर सूर्यप्रकाश त्या ठिकाणी जर त्या बागेला किंवा त्या झाडाला मिळाला नाही, कारण त्याच्या प्रत्येक डोळ्यावर सूर्यप्रकाश जात नसेल, तरी त्या ठिकाणी तुम्हाला ही जे नरकळी निघण्याचं प्रमाण जास्त राहू शकते. म्हणून सूर्यप्रकाश सुद्धा खूप तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे छाटणी करतानाच आपण या ज्या गोष्टी आहेत, त्या प्रॉपर पहिल्यापासूनच त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे, की जेणेकरून सूर्यप्रकाश हा खोडावर, तुमच्या फांद्यांवर आणि त्या ठिकाणी जे काही डोळे आहेत, त्या ठिकाणी त्याच्यावर पडणं गरजेचं आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी नरकळीचं प्रमाण कमी निघू शकतं. कळीगळ व मादी कळी सेटिंग न होण्याची कारणे आपण या ठिकाणी बघू. तर मेजरली फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियमची कमतरता हे कारण खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. कारण मादी कळी जास्तीत जास्त लागणं पहिले म्हणजे गरजेचं आहे. कारण 70% मादी कळी असेल आणि 30% जर तुमची नरकळी असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे सेटिंगला मदत होईल. कारण फक्त मादी कळी जरी असली, तरी सेटिंग होणार नाही आणि फक्त नरकळी असली तरी सेटिंग होणार नाही. तरी नरांचं प्रमाण आणि मादीचं प्रमाण या दोन्ही गोष्टी आपल्याकरता गरजेचं आहे. कारण त्याचं पॉलिनेशन होणं मधमाशीद्वारे ते पण गरजेचं आहे. तर हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी तुमच्या झाडामध्ये फॉस्फरस, पोटॅश आणि कॅल्शियम यांची मात्रा जी काही चौकी अवस्था आहे, जी काही तुमची फ्लॉवरिंग अवस्था आहे, जे काही सेटिंग होण्याची जो पिरियड आहे, या ठिकाणी या घटकांची गरज जास्त असते. तर त्यांची गरज पण त्या ठिकाणी पूर्तता लागते. त्याचप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जसं झिंक आहे, बोरॉन आहे, यांची पण गरज त्या ठिकाणी तितकीच महत्त्वाची आहे. म्हणजे तुमचे जे काही मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत, त्या सर्वांची गरज इथं आहे. तसंच तुमचं वातावरणात होणारे अचानक बदल हे सुद्धा याला खूप मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट करतात तुमच्या कळीगळसाठी. कारण वातावरणात जर अचानक टेम्परेचर वाढलं, तरी त्या ठिकाणी कळीगळ होऊ शकते किंवा अचानक खूपच टेम्परेचर लो झालं, तरी त्या ठिकाणी कळीगळ होऊ शकते किंवा अचानक ढगाळ वातावरण झालं किंवा अचानक तुमच्या एरियामध्ये काही पाऊस झाला आणि सतत जर तो 5-6 दिवस लागून राहत असेल किंवा तुमचं ढगाळ हवामान 7, 8, 10 दिवसपर्यंत लगातार राहत असेल, तर निश्चितच त्या ठिकाणी तुमच्या कळीगळवर त्याचा परिणाम होऊ शकतो. हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे असंतुलित हार्मोन्स. आता हार्मोन्स म्हणजे तुमच्या पिकामध्ये जे काही हार्मोन्स असतात, जसं आपण ऑक्सिन असेल, जिब्रेलिन असेल, सायटोकायनिन असेल, इथिलीन असेल आणि ॲब्सिसिक असेल. या 5 हार्मोन्समध्ये कोणतंही झाड हे काम करत असतं आणि ज्या ठिकाणी त्या हार्मोनची गरज असते, तसं कळी अवस्थेमध्ये या ठिकाणी जनरली सायटोकायनिन हार्मोन्स खूप महत्त्वाचा आहे. जसं सायटोकायनिन हार्मोन्स महत्त्वाचा का आहे, की सायटोकायनिन्स हे जनरली
तुमची जी काही व्हाईट रूट डेव्हलपमेंट झालेली असते ती व्हाईट रूटमुळे तुम्हाला त्या ठिकाणी सायटोकायनिन नॅचरली मिळत असते. परंतु काही कारणास्तव जर पांढरी मुळी चालूच नसेल तर अशा ठिकाणी सायटोकायनिन लेवल सुद्धा कमी होते आणि तुम्हाला वरतून जे काही सायटोकायनिन्स असलेले जे काही संजीवक आहे यांची फवारणी तुम्हाला कृत्रिमरित्या करून त्या ठिकाणी सायटोकायनिन लेवल वाढवावं लागते. ती गोष्ट सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. किंवा जिब्रेलिन्स हार्मोन्स वाढला तरी तुम्हाला शेंड्याकडे जोर जाऊन त्या ठिकाणी कळीला जो पाहिजे तो तितका अन्नपुरवठा होत नाही आणि त्या ठिकाणी कळी कमजोर निघते. अशी पण गोष्ट होऊ शकते आणि त्या ठिकाणी कळी गळ सुद्धा होऊ शकते. म्हणून असंतुलित हार्मोन्स हा सुद्धा मुद्दा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा आहे शेतकरी बंधूंनो, हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे. नंतर सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे प्लॉटमध्ये मधमाशीचे प्रमाण कमी असणे. कारण मधमाशीशिवाय त्या ठिकाणी सेटिंगच होणार नसते. तर त्या ठिकाणी मात्र मधमाशी कशी राहील या ठिकाणी मग तुम्ही जे काही फवारणी करत असाल ते पण लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे मधमाशीस पूरक वातावरण कसं तयार होईल प्लॉटमध्ये हे पण आपण बघितलं पाहिजे. कारण ते पण आपण पुढच्या याच्यात आपण बघणारच आहोत. नंतर या ठिकाणी अविकसित मादी फुल, जसं आपण म्हणतो नरकळी जास्त निघाली तरी तुमची सेटिंग होणार नाही किंवा मादी कळी जास्त निघाली तरी म्हणजे 100% मादी कळी असेल तरी सेटिंग होणार नाही. मग त्या ठिकाणी नर फुल आणि मादी फुल या दोन मुद्दे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे इंटरमिडिएट फुल म्हणजे अविकसित फुल म्हणतो आपण त्याला. जे नरमध्ये मी गणलं जात नाही आणि मादीमध्ये पण गणलं जात नाही. त्याचं त्या ठिकाणी ते फुलाचे प्रमाण जरी तुमच्या याच्यात असेल तरी त्या ठिकाणी सेटिंग होत नाही. सेटिंग झाली तरी ते फळ एकदम छोटं राहतं. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी हे जे काही मुद्दे आहे कळीगळ व मादी कळ सेटिंग न होण्यासाठी हे सर्व मुद्दे कारणीभूत असतात. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक मुद्द्याचा आपण सूक्ष्मरित्या अभ्यास करून त्यावर आपण नियोजन करणे सर्वात गरजेचं आहे. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. नंतर आपण आता काही एक शेड्यूल बघूया. तर शेड्यूलमध्ये आपल्याला बघायचं आहे की जमिनीतून ही जी चौकी अवस्था आहे, फ्लॉवरिंग अवस्था आहे, सेटिंग पर्यंतचा जो पिरियड आहे साधारणतः तुमचा 55, 60, 70 दिवसापर्यंतचा. तर या ठिकाणी तुम्हाला या ज्या काही गोष्टी आपण बघूया ट्रिपद्वारे आपण नियोजन काय केलं पाहिजे. तर यामध्ये बघा सर्वात पहिले पाणी दिल्यानंतर या ठिकाणी 28 दिवसांनी जी काही अवस्था असते तुमची साधारणतः पोपटी कलरमध्ये थोडी गुंजावस्था होण्यास सुरुवात झालेली असते. या अवस्थेमध्ये तुम्हाला जमिनीमधून डर्मस 4K 500 ग्रॅम, फ्लुरो 4K 500 ग्रॅम आणि 1 लिटर कार्बोबँक. म्हणजे थोडक्यात डर्मस 4K म्हणजे तुमचं ट्रायकोडर्मा व्हेरिडी आहे, स्पोर फॉर्ममधलं डेक्टोस बेसमधलं हे जे काय आहे ट्रायकोडर्मा व्हेरिडी, यामुळे तुमच्या रूटवर जे काही इन्फेक्शन होतात, जे काही सॉइल बॉर्न डिसीज होतात, तर त्या ठिकाणी त्याला कंट्रोल करण्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं खूप चांगलं काम करतं. त्यानंतर तुमचं फ्लुरो 4K म्हणजेच तुमचं सुडोमोनास फ्लोरेन्सिस हे जीवाणू आहे की जे तुमच्या सॉइल बॉर्न फंगससाठी चांगल्या प्रकारे नियंत्रण करण्यासाठी काम करतात. आणि त्यानंतर कार्बोबँक 1 लिटर जे काही आपण म्हणतो कार्बोबँक म्हणजे कार्बनचा जो काही अतिरिक्त कार्बन या ठिकाणी वाढवला गेला पाहिजे किंवा कार्बन सेंद्रिय कर्ब तुमच्या जमिनीत कमी असेल तर अशा ठिकाणी जीवाणूंची जी मायक्रोबायल ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे त्या प्रमाणात होत नाही आणि त्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी जीवाणू नसल आणि त्याची ऍक्टिव्हिटी नसल, त्यांची मुवमेंट नसल तर तुम्हाला अन्नद्रव्य अपटेकमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येतो. तर तो सोल्युशन म्हणून तुम्हाला ही जे काही ड्रिपद्वारे 28 दिवसाची पहिली ऍप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. त्यानंतर पहिले पाणी दिल्यानंतर साधारणतः 34 दिवसांनी तुम्ही बघत असाल या ठिकाणी 0-0-60-20 म्हणजे तुमचं फॉस्फरस आणि पोटॅश या ठिकाणी 60 फॉस्फरस आहे आणि 20 पोटॅश आहे. तर या ठिकाणी फॉस्फरसची गरज खूप चांगल्या प्रमाणात लागते. कारण त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल फॉस्फरस पासूनच कार्बोहायड्रेट्स तयार होतात पिकामध्ये आल्यानंतर आणि ते कार्बोहायड्रेट्स त्या ठिकाणी फ्लॉवरिंग असेल किंवा सेटिंग असेल यासाठी चांगल्या प्रकारे मदत करतात. तर या ठिकाणी तुम्हाला 0-60-20 प्लस लिग्नोफर्ट 1 लिटर. लिग्नोफर्ट म्हणजे तुमचा अमोनियम लिग्नोसल्फोनेट म्हणून त्याच्यात कंटेन येतो. तर जर तुमच्या जमिनीमध्ये सोडियम क्लोराईड यासारखे क्षार असतील, जास्त प्रमाणात असतील तर हे क्षार सुद्धा त्या ठिकाणी मुळीला अन्नद्रव्य उचलण्या अपटेक करण्यासाठी खूप मोठा अडथळा आणतात. तर ते क्षार त्या ठिकाणी लिच आउट करून त्या ठिकाणी अन्नद्रव्य अपटेकसाठी या ठिकाणी लिग्नोफर्ट चांगल्या प्रकारे मदत करतो. त्याचप्रमाणे तुमच्या भोदामध्ये त्या ठिकाणी चांगला भुसभुशीतपणा आणतो आणि त्या ठिकाणी मुळी सुद्धा चांगली डेव्हलप होते. तर यासाठी तुम्हाला ही जी ऍप्लिकेशन आहे साधारणतः पहिले पाणी दिल्यानंतर 34 दिवसांनी म्हणजे तुमची कळी अवस्था असते त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये तुम्हाला ही ऍप्लिकेशन द्यायची आहे. 0-60-20 5 किलो प्रति एकर आणि 1 लिटर तुम्हाला लिग्नोफर्ट द्यायची आहे. त्यानंतर पुढची जी अवस्था येते त्या ठिकाणी पहिले पाणी दिल्यानंतर जवळजवळ 80% 70% पर्यंत कळी अवस्था असते या ठिकाणी. तर जे 40 दिवसांनी ही तुम्हाला ऍप्लिकेशन द्यायची आहे. तर यामध्ये बघत असाल तुम्ही या ठिकाणी 200 ग्रॅम बॅक्टोरायझा 4K म्हणजे तुमचा जो मायक्रोरायझा येतो त्या ठिकाणी मायक्रोरायझाचा रोल खूप महत्त्वाचा असतो का जो फॉस्फरस इतर अन्नद्रव्य अपटेकसाठी पण मदत करतो आणि काही प्रमाणात तुम्हाला निमॅटोड्स किंवा सूत्रकृमी नियंत्रणासाठी पण मदत करतो किंवा सॉइलमध्ये ज्या काही फंगस आहे, जे काही बुरशी आहे त्यांना कंट्रोल करण्यासाठी सुद्धा
तुम्हाला बॅक्टरायझा 4K मदत करत असतो. तर या ठिकाणी तुम्ही डेक्टो स्पेसमध्ये बॅक्टरायझा 4K या ठिकाणी 200 ग्रॅम त्या ठिकाणी एकरी तुम्हाला वापरायचं आहे. त्यानंतर तुमचं इन्स्टाचिल झिंक, तर झिंकचा रोल सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. कारण फॉस्फरसचं कार्बोहायड्रेट्समध्ये कन्व्हर्जनमध्ये झिंकचा सपोर्टच लागतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला झिंक सुद्धा या ठिकाणी 500 ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला इतर जे काही मायक्रोन्यूट्रंट आहे, सूक्ष्म अन्नद्रव्य आहे, टी ग्रेड म्हणजे तुमचं इन्स्टाफर्ट कॉम्बी त्या ठिकाणी 1 किलो चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट त्या ठिकाणी त्याच्यासोबत घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यासोबत तुम्हाला 1 किलो रिवायटल एफ म्हणजे फुलविक ऍसिड त्या ठिकाणी पावडर फॉर्ममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ते वापरायचं आहे. तर अशा प्रकारे हा जर डोस गेला तर तुम्हाला मेजरली तुमचं जे काही सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता असतील त्या तुम्हाला कंट्रोलमध्ये प्रथम येतील. त्यानंतर तुम्हाला फॉस्फरस अपटेक असेल, तिथं तुमचं मुळींचे बुरशी असेल याच्यावर तुम्हाला 4K काम करणार. त्यानंतर तुमचं फुलविक ऍसिड हे तुमच्या जमिनीमध्ये जे काही बॉन्डिंग झालेले आहे, जसं तुमचं फॉस्फरस आणि कॅल्शियमचं कॅल्शियम फॉस्फेट तयार होतं, झिंक फॉस्फरसचं झिंक फॉस्फेट तयार होतं, फेरस आणि फॉस्फरसचं फेरिक फॉस्फेट तयार होतं. तर या ज्या गोष्टी आहेत तर या बॉन्डिंग ब्रेक करून त्या ठिकाणी ते न्यूट्रिएंट अपटेक करण्याचं काम तुम्हाला फुलविक ऍसिड सुद्धा त्या ठिकाणी मदत करत असतं. तर हे पण आपण लक्षात घेतलं. तर ही जी तुम्हाला पहिले पाणी नंतर 40 दिवसांनी द्यायची आहे ही ड्रिपद्वारे ही ऍप्लिकेशन, तर ही सुद्धा तुम्हाला खूप फायदेशीर त्या ठिकाणी ठरणार आहेत. तर हे पण आपण लक्षात घ्या. त्यानंतर पहिले पाणी नंतर 48 दिवसांनी ज्या ठिकाणी तुमचे फ्लॉवर ओपन व्हायला सुरुवात होते, तर अशा ठिकाणी तुम्हाला तिथं कॅल्शियमची गरज खूप मोठ्या प्रमाणात असते. तर हायब्रिड कॅल्शियम म्हणून कॅल्शियम ऑक्साईड 40.5% मध्ये कंटेन असलेला हा जो प्रोडक्ट आहे हायब्रिड कॅल्शिओ, हा 2 किलो तुम्हाला एकरी घ्यायचा आहे. त्यासोबत इन्स्टाबोर 20% 250 ग्रॅम त्या ठिकाणी बोरान तुम्हाला घ्यायचं आहे आणि आनंद अॅमिनो पावडर जे काही तुमचं अॅमिनो बेस पावडर असते ही, तर ही तुम्हाला 500 ग्रॅम घ्यायची आहे. तर हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्शियम, बोरॉन आणि जे काही अॅमिनो ऍसिड्स असतात त्याची मदत त्या ठिकाणी तुम्हाला होणार आहे. तर या कंडिशनमध्ये तुम्हाला ही जे 48 दिवसाची स्टेज असते, साधारणतः तुमचं फ्लॉवरिंग स्टेज, तुमचं फ्लॉवर पूर्ण उमललेलं असतं. तर या ठिकाणी कॅल्शियम, बोरॉन आणि आनंद अॅमिनो असा तुम्हाला ही ऍप्लिकेशन ड्रिपद्वारे जमिनीतून द्यायची आहे. नंतर पहिले पाणी दिल्यानंतर 56 दिवसांनी या ठिकाणी तुम्हाला 004247 फॉस्फरस आणि पोटॅश असलेली ग्रेड, त्यासोबत त्याचं काही प्रमाणात फेरस पण असतं. तर ही ग्रेड तुम्हाला तिथे घ्यायची आहे आणि त्यासोबत तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो घ्यायचं आहे आणि रूट फास्ट पोटॅशियम ह्युमेट 98% म्हणजे तुमचं ह्युमिक तुम्हाला त्या ठिकाणी 500 ग्रॅम घ्यायचं आहे. ज्यामुळे तुमची पांढरी मुळी चांगली प्रकारे पुन्हा एकदा डेव्हलप होणार आहे. नंतर तुमचं पोटॅश फॉस्फरस तुम्हाला अवेलेबल होणार, मॅग्नेशियम सल्फेट अवेलेबल होणार, जेणेकरून तुमच्या पानात अजून चांगल्या प्रकारे क्लोरोफिल वाढण्यास सुद्धा मदत होईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला खूप चांगल्या प्रमाणात फ्लॉवरिंगसाठी या ऍप्लिकेशनची मदत होईल. तर ही ऍप्लिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी साधारणतः पहिले पाणी दिल्यानंतर 56 दिवसांनी घ्यायची आहे. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर पहिले पाणी दिल्यानंतर साधारणतः 64 दिवसांनी या ठिकाणी सेटिंग झालेली असते, जवळजवळ सेटिंग भरपूर प्रमाणात झालेली असते आणि काही ठिकाणी सेटिंग होत बी असते. तर अशा ठिकाणी तुम्हाला जमिनीतून 64 दिवसांनी साधारणतः डॉक्टर बॅक्टोज नेमोज 4K 500 ग्रॅम आणि सिरुबी तुम्हाला पावडर 500 ग्रॅम असे हे 2 ऍप्लिकेशन, हे 2 कंटेंट घेत या ठिकाणी ही ऍप्लिकेशन तुम्हाला करायची आहे. आता डॉक्टर बॅक्टोज नेमोज हे व्हर्टिसिलियम क्लॅम्डोस्पोरियम ही जी फंगस आहे, तर ही या ठिकाणी तुम्हाला नेमॅटोड्स कंट्रोल करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करते. कारण यानंतर तुमची सेटिंग झालेली असते आणि तिथून पुढे त्या ठिकाणी फळ फुगवण असेल, फळाची जे काही ग्रोथ होणार असते, तर यासाठी सगळ्यात जास्त अन्नद्रव्याचा पुरवठा खालून तुम्हाला लागत असतो मुळीकडून. परंतु मुळीवर जर त्या ठिकाणी तुमच्या नेमॅटोड सूत्रकृमीचं इन्फेक्शन झालेलं असेल मोठ्या प्रमाणात, तर त्या ठिकाणी मुळी त्या ठिकाणी तो अन्नद्रव्याचा साठा त्या ठिकाणी फळापर्यंत पोहोचू शकत नाही. तर अशा ठिकाणी तुम्हाला ते नेमॅटोड्स कंट्रोलसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेमोज 4K 500 ग्रॅम आणि त्याचप्रमाणे सिरुबी पावडर तुम्हाला 500 ग्रॅम अशी ही ऍप्लिकेशन जर दिली, तर निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी सूत्रकृमीपासून त्या ठिकाणी संरक्षण होऊन जास्तीत जास्त अन्न पुरवठा त्या ठिकाणी तुमच्या डाळिंब पिकामध्ये होणार आहे. हे पण लक्षात घ्या. त्यामुळे तुमची फळांची ग्रोथ असेल खूप चांगल्या प्रमाणात होईल. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे झालं आपलं खतांचं ड्रिपचं ऍप्लिकेशन मित्रांनो. आता आपण जाऊया फवारणीकडे. कारण या ज्या चौकी अवस्थेपासून तर फ्लॉवरिंग अवस्थेपर्यंत फवारणी कोणत्या घेतल्या पाहिजे आणि कशा प्रकारे घेतल्या पाहिजे याच्याविषयी पण आपण जाणून घेऊया. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिले पाणी दिल्यानंतर 32 दिवसांनी आपण कोणती फवारणी घेतली पाहिजे हे आपण बघूया. तर यामध्ये आपण बघू शकतो फॉलिक्युअर 100 मिली हे झोल ग्रुपमधलं बुरशीनाशक आहे, ते तुम्ही त्याच्या ठिकाणी 100 मिली घ्यायचं आहे. त्याचसोबत तुम्ही उलाला जे फ्लोनिकामिड कंटेन असतो हा 60 ग्रॅम या ठिकाणी आपण घेऊन त्या ठिकाणी त्याच्यासोबत ॲमिकॅल म्हणजे तुमचं अॅमिनो चिलेटेड कॅल्शियम 200 ग्रॅम प्लस क्रॉप टॉनिक व्हिटॅमिन B3
हे आपण या सोबत फवारणीला घ्यायचं आहे. कारण ही सुद्धा खूप चांगली फवारणी आहे, जेणेकरून फोलिक्युअरमुळे तुमचे जे काही रोग असतील त्या ठिकाणी येणारे, समजा तुमचा अल्टरनेरिया असेल, तुमचा सर्कोप्सोरा असेल, तर या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी किंवा कोलेलेट्रिकम असेल, तर त्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे प्राथमिक अवस्थेमध्ये. तर ही जी फवारणी गरजेची आहे. त्याचप्रमाणे मुलाला त्या ठिकाणी थ्रिप्स, मावा, तुडतुडे जे काही तुमची सकिंग पेस्ट असतील, त्यासाठी तुम्हाला उलाला हे खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. नंतर तुमचं अॅमिनो चिलेटेड कॅल्शियम, कारण अॅमिनो प्लस कॅल्शियम या ठिकाणी गरजेचं असतं. कारण पानाच्या पेशीभित्तिका मजबूत होणं गरजेचं असतं. तर या ठिकाणी तुम्हाला अॅमिकॅल म्हणजे चिलेटेड कॅल्शियम घेणं गरजेचं आहे. आणि क्रॉप टॉनिक 21 यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे विटॅमिन्स पण आहे. त्या ठिकाणी अॅमिनो ॲसिड्स पण आहे. तर हे जे प्रॉडक्ट आहे, हे सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी अॅमिनो ॲसिडचा साठा त्या पिकामध्ये उपलब्ध करून देऊ शकतं. आणि त्याचप्रमाणे जे काही ट्रेस येतात, या ट्रेसला पण ते चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकतं. तर ही जी फवारणी आहे, फॉलिक्युअर, उलाला, अॅमिकॅल आणि क्रॉप टॉनिक, ही बी त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाची फवारणी या ठिकाणी साधारणतः 30 ते 32 दिवसात ही फवारणी तुम्हाला घ्यायची आहे, की जी त्या ठिकाणी गुंज अवस्थेतून कळी अवस्था त्या ठिकाणी सुरुवात होते. अशा स्टेजला तुम्हाला ही फवारणी घ्यायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पहिले पाणी दिल्यानंतर साधारणतः 38 दिवसांनी जी तुमची स्टेज असेल कळी अवस्था, तर या ठिकाणी तुम्हाला ही जी फवारणी पहिली घ्यायची आहे, ती म्हणजे आपण एक न्यूट्रिएंट बेस फवारणी म्हणून घेत आहोत. तर या ठिकाणी तुम्हाला इन्स्टाफर्ट कॉम्बी म्हणजे आपण चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट म्हणतो, तर ते 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी. त्यानंतर त्यासोबत तुम्हाला इन्स्टाचिल झिंक म्हणजे चिलेटेड झिंक 100 ग्रॅम. त्यासोबत तुम्हाला रिव्हायटल एफ म्हणजे तुमचं पोटॅशियम फुलवेट 98% या ठिकाणी 150 म्हणजे 150 ग्रॅम 200 लिटरला. आणि त्यासोबत चिलेटेड मॅग्नेशियम या ठिकाणी 200 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि त्यासोबत तुम्हाला फॅन्टॅक प्लस हा प्रॉडक्ट साधारणतः 150 मिली. अशी ही फवारणी जर तुम्ही केली, तर निश्चितच तुमच्या पानामध्ये ज्या काही कमतरता असतील, जे काही डिफिशियन्सीज तुम्हाला दिसत असेल, पिवळेपणा असेल, तर या सर्व डिफिशियन्सीज कमी होऊन त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी या फवारणीचे दिसणार आहेत. आणि पूर्णपणे न्यूट्रिशनची कमतरता निघून जाणार आहे. तर ही फवारणी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. तर ती तुम्ही कळी अवस्थेत दुसरी फवारणी घेऊ शकता. नंतर साधारणतः पहिले पाणी दिल्यानंतर 42 दिवसांनी जे काही तुमचं फ्लॉवर कुठं-मुठं तुमचं 1, 2, 3 फ्लॉवर असे ओपन होत असतील, तर अशा ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ही फवारणी घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला 200 लिटर पाण्यासाठी डेलिगेट 120 मिली, त्याचसोबत तुम्हाला 250 मिली आर्थोसॅलिसिलिक ॲसिड, आर्थोसिल, क्रॉप टॉनिक 21 पुन्हा एकदा 100 मिली या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्यासोबत कस्टोडिया 200 मिली. अशा प्रकारे ही फवारणी घ्यायची आहे, की जेणेकरून डेलिगेट हे तुम्हाला मधमाशीला हानिकारक नाही आहे. तर त्या ठिकाणी त्याची फवारणी गरजेची राहील, का जेणेकरून तुमच्या त्या प्लॉटमध्ये त्या अवस्थेनुसार जी काही कीड येणार आहे, तिथं मग उंटअळी असेल, थ्रिप्स असेल, मावा असेल, तर सर्व गोष्टीवर या ठिकाणी रसशोषक किडीवर हा चांगल्या प्रकारे काम करू शकतो. नंतर आर्थोसॅलिसिलिक ॲसिड घेण्याच्या मागचं कारण काय, आताच्या वातावरणामधील जी असलेली अनिश्चितता, कधी पण ढगाळ हवामान येतं, कधी पण पाऊस होतो, कधी पण टेम्परेचर हाय होतं, कधी पण लो होतं. तर या ठिकाणी हे जे काही जैविक, अजैविक जे काही ट्रेस असतील, बायोटिक, अबायोटिक ट्रेस म्हणतो आपण त्यांना, तर हे कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला आर्थोसॅलिसिलिक ॲसिड रोल त्या ठिकाणी तुमच्या डाळिंब पिकाच्या या चौकी अवस्थेमध्ये किंवा फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये खूप महत्त्वाचं आहे. तर ते तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. नंतर क्रॉप टॉनिकचा विषय आपण बोलत आहोत, तर ते 100 मिली तुम्ही घेणार. आणि कस्टोडिया जे काही तुमचे डिसीज मॅनेजमेंटमध्ये रोग येतात, त्या रोगांवर तुमचा अल्टरनेरिया, सर्कोस्पोरा त्याच्यावर तुम्हाला ते चांगल्या प्रकारे कंट्रोल करण्यासाठी काम करू शकतं. तर ही फवारणी साधारणतः तुम्हाला 42 दिवसांनी घ्यायची आहे, हे पण आपण लक्षात घ्या. नंतर पुढची जी फवारणी आहे, ती साधारणतः पाणी दिल्यानंतर 50 दिवसाच्या आसपास करायची आहे. तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे स्कोर तुम्ही 100 मिली घेऊ शकता. सिरुबी ग्रीन जे काही ग्रीन सीवीड आहे, ते तुम्ही 500 मिली घेऊ शकता. नंतर स्पिंटॉर तुम्ही 75 मिली घेऊ शकता. आणि त्या ठिकाणी स्केलअप, होमोप्रॉसिनलेट प्लस विटॅमिन्स आणि जॅस्मिनिक ऑइल असलेला हा जो प्रॉडक्ट आहे, हा तुम्हाला त्या ठिकाणी याच्यासोबत घ्यायचा आहे, की जेणेकरून तुमचे जे काही पोलन ग्रेन्स असतात, ते पण खूप रसरशीत करण्याचं काम हे प्रॉडक्ट करत असतं. याची फवारणी तुम्ही याच्या अगोदर पण साधारणतः 10-12 दिवसा अगोदर पण घेऊ शकता स्केलअपची. तर हे पोलन ग्रेन्स जर रसरशीत झाले, तर त्या ठिकाणी तुमची मधमाशी तिकडे आकर्षित लवकर होते. आणि आपल्याला माहिती आहे, जर फ्लॉवर ओपन झालं आणि जितक्या लवकर मधमाशी त्या ठिकाणी परागीभवन पॉलिनेशन करणार, तेवढ्या साईजचं ते फळ जास्त प्रमाणात साईज देऊ शकतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी या प्रॉडक्टची सुद्धा खूप महत्त्वाचा रोल तुम्हाला या ठिकाणी यामध्ये ठरू शकतो, महत्त्वाची भूमिका ठरू शकते. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही स्केलअपचा वापर निश्चितच तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होमोप्रॉसिनलेटचा करू शकता. तर ही जी फवारणी आहे, ही साधारणतः 50 दिवसांनी तुम्हाला घ्यायची आहे.
आणि या अगोदर सुद्धा तुम्ही स्केलअपचा एक 15 ते 20 दिवस अगोदर एक स्प्रे तुम्ही घेऊ शकता. तर ते पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची जी फवारणी आहे पाणी दिल्यानंतर 60 दिवसांनी. 60 दिवसांनी आपल्याला साधारणतः कंट्रोल TRM जे काही तुमचं रेसिड्यू फ्री 100% रेसिड्यू फ्री असलेलं प्रोडक्ट आहे, जे कोणत्याही किडींना हानिकारक नाही, मधमाशीला तर नाहीच नाही. म्हणून अशा प्रोडक्टचा वापर तुम्ही त्या ठिकाणी त्या अवस्थेत करणं गरजेचं आहे. तर हे तुम्हाला 400 मिली प्रति 200 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. त्यासोबत तुम्ही 05234 जी पोटॅश आणि फॉस्फरसची ग्रेड आहे वॉटर सोल्युबल, ती तुम्ही 400 ग्रॅम घेऊ शकता. नंतर इन्स्टा बोर 20% 100 ग्रॅम म्हणजे तुमचं बोरॉन 20% मधलं 100 ग्रॅम घ्यायचं आहे. आणि त्यासोबत रोको म्हणजे तुमचं थायफोनेट मिथाईल हे जे काही बुरशीनाशक आहे ते तुम्ही 200 ग्रॅम. अशा प्रकारे तुम्ही ही फवारणी साधारणतः 60 दिवसांनी घेऊ शकता. तर अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला साधारणतः ही फवारणी झाल्यानंतर 5 ते 6 दिवसानंतर, कारण आतापर्यंत आपण पूर्णपणे कीटकनाशकांच्या फवारण्या केलेल्या आहे, त्याचप्रमाणे बुरशीनाशकांच्या फवारण्या केलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला एक बायोलॉजिकल म्हणजे जैविक फवारणी घेणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपण VBM 4K म्हणजे व्हर्टिसिलियम बिव्हेरिया आणि मेटरायझम या तिन्हींचा कन्सोर्शिया असलेले हे जे प्रोडक्ट आहे 4K डेक्टोस्पेस प्रोडक्ट आहे, स्पोर फॉर्म मधलं प्रोडक्ट आहे आणि खूप चांगला उच्च काउंट त्यामध्ये तुम्हाला COP काउंट दिलेला आहे. ते 250 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी आणि त्यासोबत बॅक्टस 4K म्हणजे तुमचं बॅसिलस सबटिलस हे 250 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी. असं एक कॉम्बिनेशन स्प्रे त्या ठिकाणी तुम्ही 200, 300, 400 म्हणजे जास्त प्रमाणात त्या ठिकाणी कव्हरेज होईल अशा प्रकारे ही फवारणी करून घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून तुमच्या बागेतील तेल्या रोग असेल, तुमच्या बागेमध्ये तुमचं समजा अल्टरनेरिया असेल, सर्कोप्सरा असेल, कोलेलेट्रिकम फंगस असेल, या सर्वांसाठी हे खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे की जी जैविकमध्ये आहे. कारण या फंगसचा जर रेजिस्टन्स पॉवर या रासायनिक कीटकनाशक असेल, रासायनिक बुरशीनाशकांविरुद्ध वाढत असेल, तर या ठिकाणी हे जे प्रोडक्ट जर तुम्ही वापरलं तर निश्चितच तुम्हाला या ठिकाणी रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप होणार नाही त्याच्याविषयी आणि तुमचा कंट्रोल तुम्हाला चांगल्या प्रकारे येऊ शकतो. म्हणून ही फवारणी सुद्धा खूप खूप महत्त्वाची आहे. ही फवारणी तुम्ही चौकी अवस्थेतून पासून ते तुमच्या सेटिंग पर्यंत कधी पण घेऊ शकता. आणि ही फवारणी साधारणतः आपण जर ठरवलं तर एक 50 दिवसाला एक फवारणी जर केली तर निश्चितच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल या किडींचा आणि त्या ठिकाणी बुरशींचा आपल्याला होऊ शकतो. तर ही पण फवारणी खूप महत्त्वाची आहे, त्यामध्ये लक्षात घ्यावे. नंतर सेटिंग स्टेजला समजा जर मधमाशीसाठी जर काही गोष्टी करायच्या असतील, मधमाशी नसेल, तर अशा ठिकाणी तुम्ही मात्र या ठिकाणी मधमाशी आकर्षित करण्यासाठी फवारणी करू शकता. यामध्ये तुम्हाला ताक 10 मिली प्रति लिटर घ्यायचं आहे. हिंग तुम्हाला 0.25 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचा आहे. गूळ तुम्हाला 2 ग्रॅम प्रति लिटर घ्यायचा आहे आणि दालचिनी 0.25 ग्रॅम प्रति लिटर असं घ्यायचं आहे. असं सर्व एकत्र करून त्या ठिकाणी ही फवारणी तुम्हाला तुमच्या डाळिंब बागेमध्ये करायची आहे, हे पण लक्षात घ्या. तर यामुळे सुद्धा तुम्हाला मधमाशी चांगल्या प्रकारे आकर्षित होऊ शकते आणि त्या ठिकाणी येऊ. परंतु जर आपल्या बागेमधील फ्लॉवरिंग स्ट्रॉंग असेल, परागकण पोलन ग्रेन्स चांगले रसरशीत असेल, तर निश्चितच मधमाशी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अट्रॅक्ट होते. परंतु त्यासाठी आपल्याला मात्र जे काही फवारणीचं शेड्यूल आहे त्याच्यावर पण आपल्याला नियंत्रण ठेवावं लागेल आणि चांगल्या प्रकारच्या फवारण्या ज्या आपण सांगितल्या त्याप्रमाणे त्या फवारण्या पण आपण घेणं गरजेचं आहे. कारण आपण जर मधमाशीच्या ज्या पिरियडमध्ये जर कीटकनाशकाच्या फवारण्या केल्या तर निश्चितच मधमाशी त्या ठिकाणी येणार नाही किंवा मधमाशीची संख्या खूप कमी राहील आणि ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी सेटिंगमध्ये त्याचा परिणाम तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसून येईल. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही त्याप्रमाणे शेड्यूल करा आणि ही जी फवारणी मी तुम्हाला सांगत आहे, ही फवारणी 1 ते 2 फवारण्या तुम्ही त्या ठिकाणी त्या पिरियडमध्ये करू शकता. त्यानंतर मधमाशीच नाही त्या ठिकाणी मग मधमाशीची पेटी आपण कृत्रिमरित्या आणू शकतो आणि ती पण आपल्या बागेत ठेवून त्या ठिकाणी आपल्याला आपल्या सेटिंगमध्ये मदत होऊ शकते. परंतु पेटी ठेवताना ती जर आपण पूर्व बाजूला ठेवली तर मात्र प्रॉब्लेम क्रिएट होतात. पूर्व बाजूला ठेवली तर सूर्य तिकडून उगवतो आणि मधमाशा त्या ठिकाणी फ्लो करतात आणि आपल्या बागेत पुन्हा मधमाशीची संख्या कमी होऊ शकते. पण तीच पेटी जर आपण पश्चिम दिशेला ठेवली तर सूर्यकिरण उगवतात तर आपल्या बागेमध्ये पुन्हा मधमाशी त्या ठिकाणी फ्लो करतात पूर्वेकडे आणि आपल्या पूर्ण बागेत मधमाशी येऊ शकते. ही पण साधी गोष्ट काही शेतकऱ्यांच्या अनुभवानुसार माहिती मिळाल्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे. तरी मधमाशी पेटीचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता. तर ते पण आपण करणं गरजेचं आहे. किंवा आपण आपले समजा बारदाना असेल किंवा पोते असतील जे काही आपण धान्य भरण्यासाठी किंवा साखरेसाठी वापरतो तर त्या ठिकाणी त्याच्यावर सुद्धा तुम्ही 7-8 पोते त्या ठिकाणी गुळाचा लेप लावून त्या ठिकाणी गुळ पाणी टाकून आपल्या बागेमध्ये 7-8 ठिकाणी त्या ठिकाणी लावू शकता. त्याने सुद्धा तुम्हाला मधमाशी आकर्षणासाठी फायदा होईल. किंवा त्या ठिकाणी तुमच्या बागेमध्ये समजा तुम्ही जर झेंडूचे फुले लावले असतील आणि तुमची फ्लॉवरिंग जर तुमच्या डाळिंबाच्या फ्लॉवरिंग बरोबर स्टार्ट झाली असेल
त्याचा सुद्धा इम्पॅक्ट तुमच्या मधमाशी येण्यावर चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि निमॅटोड्स कंट्रोलसाठी सुद्धा चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. हे 2-4 मुद्दे शेतकरी मित्रांनो, मधमाशी असेल, कीटकनाशक फवारण्या सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे, की फवारण्या सुद्धा तुम्हाला संध्याकाळीच करायची आहे, की जेणेकरून मधमाशी परत गेलेली असते त्या फवारण्यानंतर तुम्ही केल्यानंतर त्याला इम्पॅक्ट जास्त येत नाही. परंतु शक्यतो हाय मॉलिक्यूल टाळा. जास्त प्रमाणात उग्र वासाचे जे काही उग्र सुवास सुगंध येत असेल असे कीटकनाशक टाळा, की जेणेकरून मधमाशी त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या बागेत चांगल्या प्रकारे मदत करून मोठ्या प्रमाणात सेटिंग देऊ शकते आणि तुमचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढू शकतं. हे पण आपण लक्षात घ्या. आता आपण जे बघणार आहोत चौकी अवस्थामध्ये ते सेटिंग पर्यंत आपल्या त्या डाळिंब पिकामध्ये या अवस्थेत या दिवसांमध्ये कोणत्या रोग व कोणत्या किडी येऊ शकतात याविषयी आपल्याला काही माहिती घ्यायची आहे, ते आपण बघूया. तर सर्वात पहिलं म्हणजे तुम्ही बघत असाल या ठिकाणी पाकळी करपा, अँथ्रॅकनोज, म्हणजे तुमचं हा जो रोग येतो तो कोलेडोट्रिकम या बुरशीमुळे येतो. तिचा प्रादुर्भाव साधारणतः पानावर, फुलावर, पाकळ्यांवर, त्याचप्रमाणे कवळ्या फळावर सुद्धा होतो. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. फुलांच्या पाकळ्यावर छोटे छोटे तपकिरी काळे डाग सुरू होऊन हे डाग पूर्णपणे संपूर्ण फुल कुजवतात. म्हणजे आपलं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून चांगल्या प्रकारच्या बुरशीनाशकाच्या फवारण्या करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण त्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही फवारणी केली निश्चितच तुम्हाला याचा कंट्रोल सुद्धा मिळणार आहे. तर ही जी पहिली गोष्ट आहे म्हणजे आपण त्याला पाकळी करपा म्हणतो, याबद्दल बी तुम्ही निरीक्षणमध्ये त्या ठिकाणी केलं पाहिजे. नंतर सर्कोप्सरा पुनिकी, म्हणजे तुमच्या सर्कोप्सरा पुनिकी ही जी फंगस आहे ही तुम्हाला त्या ठिकाणी चौकी अवस्थेत जी गुंज अवस्था असते त्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल त्या ठिकाणी पिवळे पडलेले पान, आणि या ठिकाणीचा अटॅक होतो आणि पूर्ण जी गुंज असते, जी कळी असते ती सुद्धा पूर्णपणे कुजवण्याचं काम ही फंगस करत असते. तर याच्यावर सुद्धा तुम्हाला त्याचा प्रादुर्भाव तुमचा पानं असेल, फुलं असेल, फळं असेल याच्यावर होत असतो. आणि त्याचं लक्षणं जर तुम्हाला बघायचं असेल तर पानांवर सुद्धा गडद का लालसर तपकिरी हे काळे डाग या प्रमाणात त्या ठिकाणी अर्धा मिलीमीटर ते 5 मिलीमीटर पर्यंत त्या ठिकाणी तयार होतात आणि ते विखुरलेले असतात. पानांवर गडद लालसर तपकिरी ते काळे डाग तुम्हाला दिसत असतील. फळांवर सुद्धा याचे गडद काळे डाग पडतात आणि या ठिकाणी फळं पूर्णपणे खराब होऊ शकतात. म्हणून या फंगसचं सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे. ते पण तुम्ही तुमच्या बागेमध्ये जाऊन निरीक्षण करू शकता. नंतर पुढचं येतो आपला तेल्या रोग, बॅक्टेरियल ब्लाइट ज्याला आपण म्हणतो, झॅन्थोमोनस ऑक्झिनोपोडिस पुनिकी जो काही जीवाणू आहे त्यामुळे हा रोग दिसून येतो. हा सुरुवातीच्या चौकी अवस्थेत ते फ्लॉवरिंग अवस्थे आणि सेटिंग अवस्थे यामध्ये सुद्धा तो सक्रिय असू शकतो. वातावरणानुसार त्याची उत्पत्ती होऊन त्या ठिकाणी तो वाढू शकतो. पानावर त्याचे खोलगट काळे असे तेलकट डाग पडतात, पाणथळ झालेले असे डाग पडतात. त्याचप्रमाणे तुमच्या फुलांवर सुद्धा कळीवर सुद्धा डाग पडतात. सूर्यप्रकाशामध्ये हे डाग एकदम तेलाप्रमाणे चमकत असतात. हे पण आपण लक्षात, आणि ते डाग काळे होऊन त्यांच्या भोवती एक असे पिवळे वलय त्या ठिकाणी तयार होत असते. त्यालाच आपण तेल्या रोग म्हणतो. हा सर्वात मोठा आणि सर्वात घातक रोग तुमच्या डाळिंब पिकामधील आहे. तर त्याच्यावर सुद्धा आपण पुन्हा एकदा नवीन एक व्हिडिओ बनवणार आहेत. त्यामध्ये पूर्ण मालिका आपण त्याच्यामध्ये तो रोग कसा येतो, काय येतो, कोणत्या अवस्थेत काय काय इम्पॅक्ट करू शकतो आणि त्याच्यासाठी कंट्रोलसाठी प्रभावी उपाययोजना काय करायच्या याच्यावर सुद्धा निश्चितच आपण नवीन एक व्हिडिओ बनवणार आहोत. त्यावेळेस आपण त्याच्यात पूर्णपणे त्याची माहिती बघणार आहोत. त्यानंतर तुमचं अल्टरनेटा ही जी फंगस आहे याचा सुद्धा तुमच्या फळांवर, कळीवर प्रादुर्भाव होत असतो. तर ही सुद्धा तुम्हाला लक्ष देणे गरजेचे आहे. आणि याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हे जे काही फंगस आहेत, अल्टरनेरिया असेल, सर्कोप्सरा असेल, कोलेडोट्रिकम असेल किंवा तेल्या रोग असेल, या चारहींच्या कंट्रोलसाठी तुम्हाला बायोलॉजिकल म्हणजे तुमचं जैविक आणि रासायनिक या दोन्ही गोष्टींना मेंटेन करून जर शेड्यूल आपण वापरलं तर निश्चितच त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होणार आहे. तर आपण ज्या काही फवारण्या दिल्या आहेत यामध्ये ऑलरेडी आपण त्याचं कंट्रोल कसं राहील, मधमाशी कशी सक्रिय राहील, या सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार करून आणि एकदम इम्पॅक्टफुली ज्या फवारण्या असतील त्याच आपण आपल्या या शेड्यूलमध्ये आतापर्यंत या अवस्थेमध्ये सांगितले आहे. तर निश्चितच त्याचा तुम्ही अनुकरण करू शकता आणि फायदा त्याचा घेऊ शकता. तर आता जे काही आपण म्हणतो, आपण एका मार्केटिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल, कारण वातावरणानुसार फवारण्या सुद्धा चेंज होतात. जर तुमच्याकडे ढगाळ वातावरण असेल, आर्द्रतापूर्ण वातावरण असेल, काही ठिकाणी पाऊस झाला असेल, मॉइश्चर लेवल वाढली असेल, तर अशा ठिकाणी सगळ्यात जास्त फंगसचा अटॅक होऊ शकतो. मग फंगसचा अटॅक होतो तर मग डर्मस ट्रायकोडर्मा व्हेरिडी ही पण फंगसच आहे. तर ह्या ज्या गोष्टी त्याचबरोबर तुम्हाला फ्लोरो असेल, बॅक्टस असेल, हे जीवाणू आहे आणि हे जे गोष्टी तुम्हाला याचा वापर त्या ठिकाणी करणं प्रॉपरली गरजेचं आहे, कारण ते सुद्धा इम्पॅक्टफुली ठरतं. आणि नंतर जर तुमच्याकडे पाऊस असेल, पानं ओलं असतील, तर अशा ठिकाणी तुम्ही साध्या साध्या फवारण्या वापरच्या सुद्धा करू शकता.
किंवा तुमचं तेल्या रोग जर असेल त्या ठिकाणी तुम्ही स्टेप्टोमायसिन असेल, प्लॅन्टोमायसिन असेल, व्हॅल्डमायसिन असेल, ब्रोनोपॉल असेल, या ज्या गोष्टी आहे यांचा वापर पण करू शकता. तर परंतु यांचा वापर आपण लिमिटेशन ठेवून त्या ठिकाणी त्यासोबतच आपल्या जैविक बायोलॉजिकल बुरशीनाशकांच्या पण फवारण्या तितक्याच महत्त्वाच्या आहे आणि त्यानंतर तुमच्या केमिकलच्या फवारण्या पण तितक्याच महत्त्वाच्या आहे. फक्त त्याची जी सिरियल आहे, त्याचे जे क्रम आहे, हा आपण ठरवणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये भरपूर प्रोडक्ट आहे. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी तेलाच्या ज्या व्हिडिओ बनवणार आहे तेलकटचा आपला, त्यामध्ये आपण बघणारच आहोत. नंतर आपलं तेलॅकिल, डॉक्टर बॅक्टोस तेलॅकिल नावाने हे एक प्रोडक्ट येतं. हे सुद्धा तेल्यावर तितकंच प्रभावीपणे चांगल्या प्रकारे प्रिएंटिव्हली सुद्धा काम करतं आणि खूप चांगलं प्रोडक्ट आहे. तर त्याचा वापर सुद्धा तुम्ही कसा करायचा ते पण आपण सांगणार. तर हे जे आहे हे 3 ते 4 हे 4 प्रोडक्ट या ठिकाणी तुमच्या डाळिंब पिकातील खूप महत्त्वपूर्ण काम करणारे प्रोडक्ट आहेत. हे पण आपण लक्षात घ्या. नंतर आपण जे बघणार आहोत त्या ठिकाणी तुमच्या या ज्या काही अवस्था आहे चौकी ते फळ सेटिंग पर्यंत, या ठिकाणी जे काही किडी प्रादुर्भाव करतात, या किडींबद्दल आपण थोड्यात माहिती घेऊया. तर ही जी कीड आहे ती फुलकिडे म्हणजे तुमचं थ्रिप्स. हे थ्रिप्स सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुमच्या प्लॉटमध्ये नुकसानकारक ठरू शकतात. कारण त्यांची संख्या जर वाढली तर हे थ्रिप्स तुम्हाला बघत असाल या ठिकाणी फुलांवर असेल, फळांवर असेल, कवळ्या पानांवर असेल, याचा पृष्ठभाग खरडून काढतात आणि त्याच्यावर त्याचे डाग पडतात आणि नंतर फळ मोठं झाल्यानंतर त्याचं रूपांतरच खरड्यात होतं आणि त्या फळांची जी काही गुणवत्ता आहे ती चांगली नसते आणि मार्केटला ती खूप कमी भावात विकली जाते. तर परंतु याचा प्रादुर्भाव इथं तुमच्या फ्लॉवरिंग, चौकी आणि सेटिंग या स्टेजमध्ये जास्त प्रमाणात झालेला असतो. म्हणून या ठिकाणी पहिल्यापासूनच या किडीला नियंत्रणात ठेवणे सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. म्हणून आपल्या फवारणी शेड्यूलमध्ये आपण त्या किडींच्या नियंत्रणासाठी जे काही शेड्यूल दिले आहे ते खूप चांगल्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी त्याला फॉलो करा. ते तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करेल. दुसरी जी कीड आहे ती म्हणजे तुमची मावा म्हणजेच तुमचं ॲफिड्स. आता मावा किंवा ॲफिड्स सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात नुकसानकारक ठरू शकतात. कवळे पानं असेल, फुलं असेल, शेंडे असतील, याच्यावर त्याचा अटॅक पहिले होणार असतो आणि या सुरुवातीलाच अटॅक झाल्यामुळं ही कीड पूर्णपणे त्याच्यावर गुच्छाने, जमावाने त्या ठिकाणी अटॅक करते आणि त्याच्यातील अन्नरस शोषून घेते आणि झाडाचा रस शोषून त्याची वाढ खुंटवते. त्याचप्रमाणे हिच्या शरीरातून जो काही चिकट स्राव त्या पानांवर, फुलांवर पसरतो, त्या ठिकाणी तुमची ब्लॅक सुटी मोल्ड म्हणून जी फंगस आहे ती त्या ठिकाणी डेव्हलप होते आणि त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस चांगली न झाल्यामुळं त्या ठिकाणी अन्नद्रव्य कमी पडतं आणि झाडाची प्रतिकारशक्ती कमी होऊन इतर रोगांचा पण अटॅक वाढू शकतो. अशा प्रकारे ही जी कीड आहे हिचे नियंत्रण करणे पण तितकेच गरजेचे आहे. कारण आपला हात जर शेंड्याला लावला तर आपल्याला चिकट स्राव आपल्या हाताला चिटकतो. हे लगेच लक्षात येतं आपल्या. म्हणून कवळ्या शेंड्यावर जास्त प्रमाणात ही कीड असते आणि डाळिंब असं पीक आहे की ते कंटिन्यू त्याचे फुटवे निघत असतात आणि त्या ठिकाणी कवळे शेंडे निघत असतात आणि अशा ठिकाणी तुम्हाला याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असतो. तर याच्या कंट्रोलसाठी सुद्धा आपण आपल्या शेड्यूलमध्ये पूर्णपणे माहिती दिली आहे आणि त्यानुसार त्याचं नियंत्रण करण्यासाठी फवारणी पण आपण घेतलेली आहे. नंतर पिठ्या ढेकून, थोडक्यात मिलीबग म्हणतो आपण त्याला, हा जो उष्ण आणि कोरड्या हवामानात या किडीचा प्रादुर्भाव सुद्धा होऊ शकतो किंवा आपली बाग स्वच्छ नसेल, तणाची वाढ झालेली असेल, तर अशा साईटला सुद्धा त्या तणांवर याचा वाढ होत असते आणि त्या ठिकाणी तो पुन्हा आपल्या पिकामध्ये त्या ठिकाणी त्याचा अटॅक होऊ शकतो. तर म्हणून अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला व्हीबीएम सारखी जो स्प्रे मी तुम्हाला सांगितला व्हर्टीबियर मॅट्रायझमचा, जे जैविक कीटकनाशक आहे, त्याचा सुद्धा इम्पॅक्ट चांगल्या प्रकारे कंट्रोलसाठी याचा होऊ शकतो. तर अशी फवारणी तुम्ही निरीक्षण करून या फवारण्या तुम्ही टाइमावर घेऊ शकतात. तर हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतर पुढचं आहे ते उंट आळी, म्हणजे पानाच्या मागच्या बाजूलाच ही मादी ही आळीची मादी जी असते ती अंडी घालते आणि त्या पानांच्या फक्त शिराच ठेवून बाकी सर्व भाग खाऊन टाकतात आणि त्यामुळे पिकाची पाने नष्ट झाल्यामुळे वाढ खुंटते आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव पण वाढतो आणि नुकसान होण्याची शक्यता असते. तर यासाठी सुद्धा आपण डेलिगेट सारखं एक मॉलिक्यूल आपण आपल्या फवारणीत ॲड केलेलं आहे. तर ते पण आपण त्या ठिकाणी त्याच्या कंट्रोलसाठी फायदाच होणार आहे. नंतर पुढचं जे आहे ते सूत्रकृमी आणि खोडकीड या किडींच्या जैविक नियंत्रणासाठी तुम्ही बघत असाल की डॉक्टर बॅक्टोस निमोस या ठिकाणी सूत्रकृमीसाठी आपण वापरू शकतो आणि त्याचप्रमाणे व्हीबीएम 4K हे तुम्हाला तुमचे जे काही खोडकिडे असतील त्यासाठी तुम्ही त्याचं स्टेम जर धुवून काढलं किंवा त्याला सॉईलद्वारे ड्रेंचिंग केलं किंवा सॉईलद्वारे आपण ड्रिपद्वारे ॲप्लिकेशन केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी खोडकिडीच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे मदत या ठिकाणी हे ज्या बेनिफिशियल फंगस आहे त्या करू शकतात. आणि निमॅटोड्स कंट्रोल हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर खूप चांगला प्रोडक्ट आहे, याचा पण तुम्ही वापर करा. तर अशा प्रकारे आपण आपली ही जी काही चौकी अवस्था ते सेटिंग अवस्था यामध्ये काय काय केलं पाहिजे, कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजे, कोणते रोग येतात, कोणत्या किडी येतात,
ही सर्वांची इत्थंभूत माहिती आपण घेतली आहे. आणि अजूनही तुम्हाला जर याच्यापेक्षाही जास्त काही अजून डीपमध्ये सखोल माहिती लागत असेल, तर निश्चितच तुम्ही आनंद क्रॉप गुरु ही ॲप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी फ्री अशी ही ॲप आहे. तुमचा प्लॉट त्या ठिकाणी रजिस्टर करा. तुम्हाला तुमच्या दिवसानुसार, स्टेजनुसार, अवस्थेनुसार फवारणी आणि खतांचे शेड्यूल त्या ठिकाणी एकदम मोफत भेटले जाते. तर ही ॲप तुम्ही शेतकरी बांधवांनो 100% डाउनलोड करा आणि आपला जो व्हिडिओ आहे माहितीपूर्ण आहे, इतरही शेतकरी बांधवांना त्याचा फायदा होईल. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि निश्चितच आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये 100% भेटूच. परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा हीच नम्र विनंती. धन्यवाद.